मोठ्या संख्येने भूमिपूजनाला विरोध होताना पाहायला मिळतोय। भाजपच्या कार्यकर्त्याकडनं राडा घातल्याचं पाहायला मिळतंय। मला असं वाटतं दुर्दैवी आहे, विकासाचा विरोध करायचं काही कारण नाही आणि का विरोध होतोय हे आम्हाला लक्षात आलेलं नाही आहे। मग विकास भारतीय जनता पक्षाला नको आहे का? सामान्य माणसासाठी ज्या योजना राबवल्या जात आहेत या संदर्भामध्ये विरोध जर होत असेल तर मला असं वाटतं की त्यांनीच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे। काही दिवसापूर्वीच आपण पाहिले की भारतीय जनता पार्टीला एक पराभव स्वीकारावा लागला, आपला विजय झाला आणि आज आपण आता म्हणलात की आता आपण सत्तेत आहोत असं मला वाटतं। या वार्ड क्रमांक 18 मध्ये आल्यानंतर तुम्ही आता सत्ता पक्षाचे कार्यकर्ते जर विरोध करत असतील तर मग विरोधातले सत्तेत आहेत असंच म्हणावं लागेल। विकास कामाला विरोध करायला म्हणजे लातूर वेगळ्या वळणावर जाते असं वाटत नाही? नक्कीच, असं यापूर्वी कधी घडलं नाही आणि लातूरचा ठेका कुणाकडं कोणी दिलेला नाही। लातूर हे लातूरकरांचं आहे, त्यामुळे लातूरकरांच्या विकासाच्या आड येण्याचा हा प्रकार जो आहे हा निंदनीय आहे। पहिल्यांदा खास करून लातूरमध्ये जर म्हटलं तर वार्ड क्रमांक 18 मध्ये आता यापूर्वी विकासामध्ये तर गती मिळालीच आहे, मात्र याच्या पुढे कशी गती मिळणार आहे कामाला? आम्ही आमची भूमिका घेऊन लोकांसमोर जाणार आहोत आणि काँग्रेसनं नेहमीच सामान्य माणसाच्या अडचणीत धावून जाण्याचं काम केलेलं आहे आणि खरं म्हणजे लातूरमध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत लातूरकरांच्या याला न्याय देण्याचं काम काँग्रेसनंच केलेलं आहे। म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये लोकांच्या कडे गेल्यानंतर लोक आमच्या पाठीशी उभे राहतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही। पहिल्यांदाच विकास कामाला आणि काँग्रेस पक्षाचा आवाज दाबण्याचं काम करतंय असं भाजप वाटतंय का? काँग्रेस पक्षाचा आवाज दाबण्याची कोणाची हिंमत आणि असा कोणी आव आणणार असेल तर ते अंधनमनात वावरतायत, यापेक्षा अधिक अशी परिस्थिती आहे असं मला वाटत नाही। थँक्यू सर। थँक्यू। लातूरच्या इतिहास पहिल्यांदा भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत, काय कारण आहे, काय सांगाल? भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे जनतेची दिशाभूल झालेलं सहन करू शकत नाही। विधानसभेमध्ये सुद्धा प्रत्येक चौकामध्ये कोट्यावधी रुपयाचे बॅनर लावून विकास कामाचं भूमिपूजन करण्याचं सोंग त्यांनी केलं। आज एकही काम तिथं पूर्ण झालेलं नाहीये आणि म्हणून आता महानगरपालिकेची निवडणूक समोर तोंडावरती आहे, त्याच्यासाठी पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचा जनतेचा कार्यक्रम यांनी चालवलाय, स्टंटबाजी करताय। आणि ह्याचं प्रमाण हे आहे की मी सिटी इंजिनियरला बोललो, रोड कारकुनला बोललो, झोन प्रमुखाला बोललो, जेईला बोललो आणि सगळ्यांना विचारलं की इथं त्यांना काम करण्याचे आदेश आहेत का किंवा परवानगी आहे का? त्यांनी आम्हाला सांगितलं की जोपर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेजची इथं काम होत नाही, जोपर्यंत NOC महापालिकेची त्या संदर्भात दिली जात नाही, कुठलंही काम इथं होऊ शकत नाही। मग कशाला दिशाभूल करायची? कशाला तुम्ही वेड्यात काढता लोकांना? म्हणजे फक्त निवडणूक आल्या की फक्त तिथं बॅनर लावायचे, एवढे कोटी आम्ही दिले असं म्हणायचं आणि वेड्यात काढायचं, हे कशाला सोंग करता? आणि समजा इथं जर रोड आज केला आणि 1 महिन्याभरानंतर ते मोठे पाईप अंडरग्राऊंड ड्रेनेज वाल्याचे जर आले आणि त्यांनी पुन्हा जर रोड खणला, कोणाचे पैसे वाया जाणार आहेत? हे पैसे जनतेचे पैसे आहेत, ह्यांना काही फरक पडत नाही। स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या नावानं 10 वर्ष ती कमान लागली, तिथे अनेक लोक ऍक्सिडेंटनं मरून गेले। 70 लाख रुपये त्या कमानीचे खर्च करून नंतर त्यांनी त्यांचा मूड बदलला, त्यांनी ती कमान पाडून टाकली। ही संस्कृती आहे इथली। इथं आपल्या विभागीय क्रीडा संकुलाला 15 वर्ष लागतात, जिल्हा रुग्णालयाला 10 वर्ष लागतात, इथं नाट्यगृहाला 8 वर्ष लागतात, अजूनही हे काम पूर्णत्वच नाहीये आणि ह्यांनी भाषण ठोकतात तिथं विधानभवनामध्ये जसं काही तिथं बसल्यानंतरच आमच्या इथे सगळे कामं मार्गी लागणार आहेत। आणि मुंबईवरून जेव्हा वेळ मिळतो रविवारी इथं लातूर येण्याचा, येतात 10 ठिकाणी उगं काहीतरी सोंग करतात, नौटंकी करतात, तिथं दिशाभूल लोकांची करतात। हे कसं सहन होईल तुम्ही मला सांगा? जनतेला दिशाभूल करण्याचं काम जर ते करत असतील तर भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता शांत बसणार नाही, त्याला चोख असं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही। विरोध केलाय काय म्हटलं? काय नेमका विरोध केलाय? आम्ही त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांच्यासोबत खरं तर आम्हाला संवाद साधायचा होता, पण आपण पाहिलेलं आहे संवाद तर कधीच होत नाही, कसल्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडून मिळत नाही, कुठल्या विषयावरती स्टेटमेंट आपल्याला मिळत नाही। आपण पाहिलं असेल की जेव्हा विभागीय क्रीडा संकुलाचा विषय चालू होता, एवढा मोठा प्रोजेक्ट जेव्हा लातूरला येणार होता, त्यांनी काय केलं? तिथं दत्तात्रय भरणे साहेबांची भेट घेतली आणि तो मुरुड अकोल्याला कसा हलवायचा ह्याच्या संदर्भात त्यांनी पत्र दिलं। जिल्हा रुग्णालया संदर्भात एक तरी पाठपुरावा झालाय का? आज नाट्यगृह 8 वर्ष झालं तिथं बंद आहे, त्याच्या संदर्भात काय? आज सकाळचा दाखला घेऊन ते विधानभवनात भाषण मांडतात की एवढे पाईप फुटलेत, एवढं पाण्याचं
पाण्याचं पिवळं पाण्याचा प्रश्न वगैरे, अहो 15 वर्ष तुम्ही काय झोपला होतात काय? तुमच्या हातामध्ये सगळी सत्ता होती, तुम्ही इथले 15 वर्ष झाले आमदार आहेत आणि आज तुम्ही विधान भवनामध्ये निवडणुकीच्या तोंडावर भाषण करता की हे पाणी कुठून आलं, पेपर असा म्हणतोय. तुम्ही काय पेपर वाचले नाहीत का 15 वर्ष या लातूर शहरातले काय अडचणी होत्या ते? आता फक्त स्टंटबाजी करण्याचा जर उपक्रम या ठिकाणचे आमदार करत असतील तर मला वाटतंय फक्त जनतेची ह्याच्यामध्ये दिशाभूल होते, लोकांना वेड्यात काढण्याचं काम करण्यात. ह्याचं प्रमाण आहेत 2014चा तुम्ही जाहीरनामा काढून बघा, 2019चा काढून बघा, 24चा काढून बघा, फक्त स्टंटबाजी करण्याचा कार्यक्रम हे करतात. आमची भूमिका ही आहे की अशा पद्धतीचे अनधिकृत आणि स्टंटबाजी करणारे कार्यक्रम आपण बंद करावे. अधिकृतपणे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून कार्यक्रम झाले पाहिजेत. हे का आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये, वाटलं तेव्हा बॅनर लावलं, वाटलं तेव्हा नारळ फोडले, असं प्रशासनाचं अपमान केल्यासारखं आहे, आपल्या प्रक्रियेचा अपमान केल्यासारखं आहे. कुठल्याच शासकीय माणसाला काही माहिती नाही, तुम्ही येता बॅनर लावता, तिथं नारळ फोडता आणि लोकांना वेड्यात करता. अहो एवढे काम दोन महिन्यापूर्वी त्यांनी गाव भागामध्ये असेल, प्रभाग क्रमांक 11 मध्ये असेल, त्यांनी भूमिपूजन केले. कुठे आहेत ती कामं आज? फक्त स्टंटबाजीचा कार्यक्रम आहे. हे खपून घेणार आहेत का? पैसे कोणाचे वाया चाललेत? लोकांचे पैसे वाया चाललेत. मग हे आम्ही सहन करणार नाही. आमची फक्त एवढीच मागणी आहे की रीतसर अधिकृतपणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला विश्वासात घेऊन तुम्ही काम केलं पाहिजे. तुम्ही सन्माननीय आमदार आहात, लोकांचे इथले प्रतिनिधी आहात, तुमचा त्या ठिकाणी दायित्व आहे की आपण पूर्ण प्रशासनाला कॉन्फिडन्स मध्ये घेऊन काम केलं पाहिजे. कोणालाच काही पत्ता नाही, कुठलं काम आहे माहिती नाही, कुठल्या अधिकाऱ्यानं करतायत माहिती नाही, त्यांना कसल्याच पद्धतीचा निरोप नाही. रविवार शोधला, तिथं बॅनर लावलं, स्टेज उभं केलं आणि नारळ फोडले, झाला का कार्यक्रम? काँग्रेसकडून असं सांगण्यात येते की रीतसर निधी मंजूर झालेला आहे, त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की आज आपल्या इथे शेकडो कोटीचं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम चालू आहे. महानगरपालिकेचे सक्त निर्देश आहेत आणि त्यांनी तसं पत्रकही काढलेलं आहे की जोपर्यंत तिथे अंडरग्राऊंड ड्रेनेज संदर्भातली NOC मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही इतर कुठलंही विकास काम करू शकत नाही. असं स्पष्ट असताना हे कशाला सोंग करताय तुम्ही? जनतेचे पैसे तुम्हाला काय त्याची किंमत नाही का? असंच होतंय ना किंवा निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला फक्त स्टंटबाजी करताय, एवढंच सिद्ध होतंय आणि ह्याचा आम्हाला प्रखर असा विरोध आहे.